की जिथे जिथे जितक्या बहिणी आहेत त्या सासरी जाताना ज्या काही भावना तुमच्या असतात तर त्या मांडण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. वेदश्री आहे तुझ्याकरता. प्रिय वेदश्री, तू मला असं व्यक्त होताना कधी पाहिलं नसशील आणि भविष्यात कधी पाहशील याची तशी शक्यताही नाही. ते तसं माझ्या स्वभावात नाही. पण काही गोष्टी आपल्या माणसांसाठी सगळी वळणं ओलांडून स्वभावाला खडी घालून केव्हा तरी आपण करतो. तसं काहीसं मी आता करणार आहे, करत आहे. इन सर्च ऑफ गोल्ड वी फाउंड अ डायमंड असं एक इंग्रजीतील कोट आहे. त्यानुसार अभिजित किंबहुना संपूर्ण बारसे कुटुंबाच्या हृदयाशी आपला शोध थांबला आणि दवणे बारसे यांच्या एकत्रित अशा नव्या उमद्या प्रवासाची सुरुवात झाली. उद्या या प्रवासाचा महत्वाचा टप्पा तुझं लग्न आणि त्याच निमित्ताने मी हे पत्र तुला लिहित आहे. नंतर आपण एकमेकांचे बरे वागलोही असू, पण सख्या भावंडांची होतात तशी आपली ही भांडणं घरात गाजली. ती इतक्या टोकापर्यंत कधी कधी जाऊन पोचली की रागाच्या भरात एकदा मीच माझा हात फ्रॅक्चर करून घेतला. पण असं कितीही झालं तरी तुझ्यात कायम असणारी माया माझ्यावरनं कधीही बाजूला झाली नाही. जांभळ्या आभाळाखाली माझ्या सर्व उंच सखल समुद्री अनुभवांत तू एखाद्या नांगरासारखी वाळूमध्ये रुतून होतीस आणि म्हणूनच शिड फाटलं तरी माझी होळी कधी भरकटली नाही. आजही माझ्या सुखाच्या क्षणात माझ्यापेक्षा तुला अधिक आनंद होतो तो का, ते मला अजूनही उमगलं नाही. तो तुझा स्वभावाचाच इनबिल्ट भाग असावा असं मी मानत चाललोय. आपल्या आईच्या जनुकांतून वाहत आलेली तुझ्यातली निष्कपट वृत्ती आणि बाबांकडून मिळालेला अजात शत्रू स्वभाव तू आता एका नव्या घरात नव्या वातावरणात घेऊन जातेस. तुझं लग्न ठरल्यापासून तू मला विचारत आलीस की मी सासरी गेल्यावर तुला वाईट वाटेल का, तेव्हा मी कायम त्याचं उत्तर खिल्ली उडवत नाही असं दिलं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असताना दादाच्या डोळ्यात पाणी नाही याचं तुझ्या डोळ्यात मला आश्चर्य भासायचं. पण मी तुला कसं समजावं की माझ्यातल्या आसवांना मुक्ततेचं वरदान आहे. परवा छे उद्यापासूनच तुझा B303 राजहंस लुईसवाडी हा पत्ता बदलतोय. अभिजितच्या रूपातून एक बुद्धिमान आणि त्याच वेळी संवेदनशील असा जोडीदार, आशा काकूंसारखी तुझे लाड करणारी दुसरी आई, अनुष्का सारखी गोजीरवाणी मैत्रीण आणि मित्र, तत्वज्ञ आणि वडील यांचं मिश्रण असणारं एक व्यक्तिमत्व बारसे सरांच्या रूपातून तुला भाग्यानं लाभलंय. तू ही तितकीच भली असल्यामुळे या कुटुंबात साखरेसारखं मिसळायला तुला वेळ लागणार नाही. पण तुझ्या आपल्या खोल्यांतून वजा होण्यानं अचानक शुगर डाऊन झाल्यासारखं काही काळ आपलं घर जाणार आहे. तेव्हा आनंदाच्या टोकावर जाणवणारा एकटेपणा त्या जागेला आतापासून जाणवायला लागलाय. हळूहळू तेही सावरेल, तुझं नसणं स्वीकारेल, कारण त्याला खात्री असेल की याच भिंतींचा विस्तार असलेल्या एका नव्या घरकुलात तू सुखानं नांदतेस. मी सश्रद्ध असलो तरी फारसा देवदेव करणारा नाही याची तुला कल्पना आहे. आता अतिशयोक्ती वाटेल किंवा कदाचित तू माझ्यावर विश्वासही ठेवणार नाहीस, पण 2024 मध्ये केलेल्या भारत भ्रमणात जितक्या धर्मांची मंदिरं मी आतून पाहिली, ज्या वेळी त्यांच्या पायऱ्यांवर मी डोकं टेकवलं, त्या वेळी मी उरापासून तुझ्या सुखी आयुष्याची मागणी त्या रूप अरूप शक्तींकडे केली. आणि आजचा हा दिवस अनुभवताना ती त्यांनी ऐकली अशी भावना माझ्या मनात उसळून येते.
तुझा जन्म झाला तेव्हा मी 5 वर्षाचा होतो. एक तान्हा पाहुणा घेऊन आई बाबा घरी आले तेव्हा माझ्यातल्या पॉझिटिव्ह पोराला आपल्या आई बाबांचं आता आपल्यावरनं प्रेम कमी होणार, ते या बाळाला मिळणार, याचं अतीव दुःख झाल्याचं मला स्मरतं. तुला बाबांकडे सोपवून आईनं मला कुशीत घेऊन झोपवावं यासाठी माझी होणारी धडपड मला अस्पष्ट अशी आठवते. त्यातही मला भाऊ हवा होता, पण तुझ्या रूपातून मला बहीण मिळाल्यामुळे फ्रॉक घालणार, सारखं रडणार, भांडी कुंडी बाहुल्यांची खेळणार हे बाळ का सगळ्यांना आपलंसं वाटतंय याच त्या वयात मला आश्चर्य वाटते. तेव्हा तू का आलीस? इथपासून आपला प्रवास सुरू झाला. मध्ये 2.5 दशक लोटली आणि आता हा प्रवास तू आता का चाललीस या अनिवार्य उत्तर माहित असलेल्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलाय. पण तुला जायला हवं, नव्या आयुष्याकडे तुझं पाऊल पडायला हवं. प्रवास हा कायम सुरूच असतो, तेव्हा नव्या प्रदेशाकडे नेणाऱ्या वळणावर उभं राहून तुला दिलेल्या या शुभेच्छा आहेत. फक्त त्या देताना तुझ्यातलं नर्तन जे फक्त तुझं आहे ते जप, हे इतकं मला तुला आग्रहाचं सांगणं आहे. उद्यापासून तुझी सकाळ वेगळी असेल, तुझ्या पायाखालच्या दिशा वेगळ्या असतील, ताटातले पदार्थ, रस्त्यांवरनं लागणारे सिग्नल्स, फोनवर येणारे कॉल्स, त्यांच्या मागचे संदर्भ, 24 तास आजूबाजूला वावरणारी माणसं, सगळं बदलेल. अशानं घाबरून जायची गरज नाही. पण अभिजितचा हात हातात असेल आणि दोघांची एकमेकांना समान साथ असेल तर येणारा काळ हा परिकथेपेक्षा फारसा निराळा नसेल याची मला खात्री आहे. चल आता थांबायला हवा. तुझ्याशी अख्ख्या जन्मात बोललो नाही आणि जे बोललो नाही ते आणि तेवढं मी या पत्रात व्यक्त झालं. तुला भावुक करण्याचा यातून हेतू नव्हता, पण माझ्या डोळ्यात न दिसलेल्या अश्रूंचा हे पत्र म्हणजे साकळ डोह आहे हे इतकंच मला सांगायचं होतं. बाकी स्वतःची काळजी घे. अभिजितला ही मोठ्या भावाच्या हृदयानं माझ्या शुभेच्छा. तुझा दादा.